जय शिवराय गाड्यांनो, मी धारकरी प्रणव खडके आणि आज आपण आलो आहोत तोरणा गडावरती. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय. तर तुम्ही आजपर्यंत आख्यायिका ऐकली असेल की छत्रपती श्री शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधून या गडाचं नाव तोरणा असं ठेवलं. तर या संकल्पनेमध्ये थोडासा बदलाव आहे की आपण आजपर्यंत बुरानी मासीर या फारसी कादंबरी किंवा या कागदपत्रामध्ये 1470 साली पण या गडाचं नाव तोरणा असा उल्लेख आढळतो. तर मग छत्रपती शिवरायांनी या गडाचं नाव तोरणा ठेवलं का? तर नाही. शिवरायांनी ज्या वेळेला हा गड जिंकला त्यावेळेला त्यांनी या गडाचा विस्तार हा प्रचंड पाहिला आणि हा प्रचंड विस्ताराला पाहिल्यानंतर शिवरायांनी या गडाचं नाव प्रचंडगड असं ठेवलं. मग हा तोरणा नावाचा संदर्भ कुठून येतो? तर या गडावरती आपल्याला तुम्ही पाहिलं तर तोरण या जातीची वनस्पती आढळते आणि या तोरण जातीच्या वनस्पतीवरूनच या गडाचं नाव तोरणा असं पडलेलं आहे. आणि हा 12 ते 14व्या शतकापासून शैव पंथाचं आश्रयस्थान असा हा गड आहे. त्यानंतर मलिक अंबरने 1470 ते 1486 या दरम्यान या गडाला बहमनी सुलतानांकरता जिंकून घेतलं आणि त्यानंतर 1646च्या दरम्यान छत्रपती श्री शिवरायांनी या गडाला हिंदवी स्वराज्यामध्ये आणलं. जय शिवराय.